अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची कापणी झाल्यावर पालकमंत्री अब्दुल सत्तार पाहणी दौऱ्यावर आल्यामुळे साक्री तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांतर्फे विरोध करण्यात आला। त्यात साक्री तहसील कार्यालयात धिक्कार करून पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना 3 महिने उलटून गेले। त्यात नुकसान झालेल्या पिकांची कापणीही झाली, तरीही पालकमंत्री नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी तथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आले नाहीत। आणि आता सर्व काही झाल्यावर पालकमंत्री 3 महिन्यानंतर पाहणी दौऱ्यावर आले। त्यामुळे पालकमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याला लक्षात घेत आज साक्री तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे विरोध करण्यात आला व तहसीलदार कार्यालयात धिक्कार करून पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले। यावेळी विरोध दर्शविणाऱ्या साक्री तालुका अध्यक्ष वेडू अण्णा सोनवणे, शैलेंद्र आजगे, उत्पल नांद्रे, प्रदीप नांद्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। प्रदीप नांद्रे, साक्री तालुका भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे। आज साक्री तालुक्यात पालकमंत्र्यांचा अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचा पाहणी दौरा होता, परंतु या दौऱ्यास आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने विरोध करत पालकमंत्र्यांचा या ठिकाणी आम्ही तहसील कार्यालयासमोर धिक्कार करून काळे झेंडे दाखवले। 3 महिन्यापूर्वी या तालुक्यात अतिवृष्टी होते आणि 3 महिन्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री 3 महिन्यानंतर येतात, जेव्हा शेतकऱ्यांची पीक कापणी पूर्ण झाली आणि झालेली पीक कापणी पाहण्यासाठी पालकमंत्री येत असतील तर याचा आम्ही निश्चितपणे धिक्कार करतो। त्यानंतर केंद्राने जे 3 कृषी विधेयकं मंजूर केलेले आहेत त्या विधेयकांना हे सरकार विरोध करत आहे, त्याचाही धिक्कार आम्ही पालकमंत्र्यांसमोर केलेला आहे। त्यानंतर मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, या समाजांच्या आरक्षणाला हे सरकार केराची टोपली दाखवत अतिशय हीनपणे या सगळ्या आंदोलनांकडे दुर्लक्ष करत आहे। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, सिल्लोड मतदारसंघातले पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघात एक मराठा समाजाच्या तरुणावर आरेरावी करत त्या तरुणाला अपमानित केलेला आहे, त्याचाही धिक्कार आज आम्ही साक्री तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे। 3 महिने अगोदर अतिवृष्टी होते आणि 3 महिन्यानंतर या ठिकाणी पालकमंत्री भेट देतात, ही बाब अतिशय निंदनीय आहे। या गोष्टीचा आम्ही धिक्कार करत त्यांच्या आजच्या या दौऱ्याला आम्ही साक्री तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विरोध दर्शवत काळे झेंडे दाखवलेले आहे। तुम्हाला पकडण्यात आलं होतं, मग तुम्हाला सोडण्यात आलं, गुन्हा दाखल करण्यात आला। त्यात आम्हाला कुठल्याही असंवैधानिक पद्धतीने काम करायचं नव्हतं, आम्हाला निवेदन द्यायचं होतं पालकमंत्र्यांना, पण आमची बाजू ऐकून न घेतल्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहून फक्त घोषण्यात त्यांचा आम्ही फक्त जाहीर निषेध केला आणि तो आमच्यावर अन्याय करून किती लोकांना पकडण्यात आलं होतं तुम्हाला? 9 लोकांवर आमच्यावर कायदेशीर कारवाई करत आम्हाला अटक करण्यात आली आणि 41 च्या नोटीस देऊन आम्हाला सोडण्यात आलं।